गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्राची भूमी आणि छत्रपती शिवाजी राजांच्या बघा आगमनाने या सह्याद्री पर्वताच्या बघा हा सुंदर निसर्ग पर्यटन क्षेत्र आणि या पर्यटनामध्ये आपण या महाराष्ट्रामध्ये जन्मलो आहोत ही भाग्याचीच गोष्ट आहे की नाही। बघा समर्थ सांगत आहेत, तुम्ही या जगामध्ये कुठेही जा पण महाराष्ट्रासारखी भूमी नाही, मराठीसारखी बोली नाही। जिथे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा झाला, जिथे बघा समर्थ रामदास स्वामीसारखे संत झाले, तुकाराम महाराजांसारखे संत झाले, नामदेव महाराजांसारखे संत झाले, ज्ञानेश्वर माऊलींसारखे संत झाले, अशा भूमीमध्ये आपण जन्मलो ही मोठी भाग्याचीच गोष्ट ना। बघा जिथे सद्गुण विचार केले जातात ना, रुजले जातात, इथे बघा कुणाचा ना कुणाचा विरोध असतोच। म्हणून आपण ते सद्गुण विचार ग्रहण करायचं सोडायचं का? तर नाही। बघा इतिहास सांगतोय की जिथे चांगलं कार्य होतं तिथे विरोध तर असतोच ना। बघा तसंच संत नामदेवांच्या बाबतीत सुद्धा झालं होतं। बघा संत नामदेव म्हणजे विठ्ठलाचे भक्तच ना। बघा विठ्ठलाच्या भक्तीमध्ये एवढे लीन होऊन जायचे, त्यांना संसारात मन रमत नव्हतं। बघा त्यांची संसारातली ओढ कमी होत चालली होती, त्याच्यामुळं त्या विठ्ठल भक्तीला घरातून वारंवार विरोध होऊ लागला। बघा त्यांनी पण माघार घेतली नाही, कारण संत श्रेष्ठ बघा नामदेव महाराज त्यांची ही भक्ती पाहून त्यांचे सर्व कुटुंब भक्ती मार्गाशी एकरूप झाले। बघा नामदेव महाराजांना सुरुवातीपासूनच आपल्या वडिलांच्या शिंपे या व्यवसायामध्ये रस अजिबात नव्हता, परंतु दिवस रात्र ते फक्त विठ्ठलाच्या भक्तीत रंगून जात असत। त्यांचे आईवडील आता म्हातारे झाले होते, त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की नामदेव महाराजांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळावी, आपला व्यवसाय पुढे चालू ठेवावा। पण त्या हेतूनं त्यांच्या वडिलांनी एकदा त्यांना बघा बाजारामध्ये कपडे विकण्यासाठी पाठवलं होतं, परंतु नामदेव महाराजांना व्यापारात आणि पैशाचं व त्या किमतीचं मूल्य या गोष्टीत अज्ञात होत्या। बघा ते कपड्यांसह बाजारात गेले, तिथे एका दगडावर भजन करत बसले व भजन करता करता ते विसरूनच गेले की आपण येथे कपडे विकण्याच्या कामानिमित्त आलेलो आहोत। पण सूर्य मावळला, संध्याकाळ झाली, सर्व लोक निघून गेली। नंतर त्यांना आठवलं की आपण कपडे विकलेच नाहीत। बघा आता आपल्याला वडिलांकडून मारहाण होईल, मग त्यांनी ज्या दगडावर बसले होते त्या दगडावर ते कपडे विकून टाकले। म्हणजेच ते कपडे त्यांनी त्या दगडावर ठेवले आणि पैसे नेण्यासाठी दुसऱ्या दिवशी येतो असे सांगून त्या दगडाला साक्षीदार म्हणून आणखी एक दगड नेमला व तेथून ते निघून गेले। आपल्या मुलाचे असे कृत्य पाहून
नामदेवांच्या वडिलांना राग अनावर झाला आणि नंतर त्यांनी पैशाची हमी देणाऱ्या दगडाला आणण्यास सांगितलं. बघा, दुसऱ्या दिवशी परत नामदेव बाजाराकडे गेले. त्यांना असं आढळलं की ज्या दगडावर आपण कपडे ठेवले होते ना, ते कपडे गायब झालेले आहेत. म्हणून त्यांनी दुसरा दगड घरी नेला. त्यानंतर ते विठ्ठलाच्या मंदिरात गेले व विठोबाला आपली सर्व घटना सांगितली. जेव्हा नामदेव महाराजांच्या वडिलांनी पैशाची हमी देणाऱ्या दगडाला दाखवायला सांगितलं, तेव्हा नामदेवांनी घराच्या बंद खोलीत ठेवण्यात आलेला दगड खोलीत ठेवला होता असं वडिलांना सांगितलं. नामदेव महाराज देवळात पळून गेले. वडिलांनी खोलीचे दार उघडले असता तेथे त्यांना सोन्याचा ढीग पाहायला मिळाला. बघा, वडिलांना खूप आनंद झाला. अशा प्रकारे विठोबाने नामदेवांची भक्ती पाहून त्यांना संकटमुक्त केलं. नामदेव महाराजांची ज्ञानदेवांशी जेव्हा भेट झाली ना, तेव्हा आपली भक्ती ही गुरूंशिवाय अपुरी आहे याची जाणीव त्यांना ज्ञानेश्वरांच्या भेटीनंतर झाली. प्रत्येक संताला हा गुरु असणं खूप आवश्यक आहे, कारण गुरुशिवाय भक्तिमय प्रवासात त्यांचा उद्धार कधीच होत नाही. म्हणून प्रत्येक माणसाने गुरु करणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, मग त्यांनी औंढा नागनाथ येथे जाऊन विसोबा खेसरांकडून उपदेश घेतला आणि त्यांचे शिष्यत्व स्वीकारून त्यांनी आपले गुरु मानलं. बघा, ही आहे संतांची कृपा आणि संतांचे विचार. पुढे समर्थ सांगतात की या कलियुगातला माणूस आहे ना, थोडं जरी संकट आलं तरी घाबरून जातो, तरी सद्गुण विचार जो ग्रहण करत असतो ते बघा, ते सोडून देऊन वाईट कर्मांमध्ये गुंतून जातो. मग तो विचार करतो की देव करून माझा काही फायदा नाही, फायद्यासाठीच हा देव करत असतो. मग ती परमेश्वराची भक्ती घडेल का? कधीच घडणार नाही. म्हणून समर्थ सांगत आहेत की बघा, जे चांगलं घडायचं असतं ना, त्यांना कितीही विरोध झाला तरी ते चांगलं घडणारच आहे. आणि ज्या वेळी तुझ्या बाबतीत वाईट घडणार आहे, तर तू कितीही प्रयत्न केला ते चांगलं करण्याचा, ते वाईट घडणारच आहे. त्याच्यामुळं पुढे काय परिस्थिती आहे त्याचा विचार तू करू नको. परमेश्वरावर विश्वास ठेव, श्रद्धा ठेव. जे व्हायचं आहे ना ते होऊन दे, पण पुढचा काळ तुझा आहे. कारण तुझे सद्गुण विचार ग्रहण करणं तू सोडू नकोस. जेव्हा या परिस्थितीला पाहून तुझे हे सद्गुण विचार, ही भक्ती, परमेश्वराची भक्ती करणं तू सोडून देशील ना, तेव्हा तुझ्या अधोगतीला सुरुवात होणार आहे. म्हणून थोडं संकट आलं म्हणून ही भक्ती सोडून देऊ नकोस. त्या परमेश्वराबद्दल बघा, तुला भरपूर असे राक्षस येतील तुझ्या समोर की ते सांगतील ही भक्ती करू नको, ती करू नको. पण त्यांना तू बघा, त्यांच्यावर तू विश्वास ठेवू नकोस. तुझे करतो आहेस ना, ते सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा बघा, त्यांच्या त्या अभंगामध्ये म्हटलं आहे, म्हणावीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैचा, सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. जय जय रघुवीर समर्थ. बघा, असं जेव्हा आपल्या मनाला बघा छेदून असे शब्द जातात ना, तेव्हा खूप या मनाला आनंद निर्माण होतो. बघा, समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे की या मनाला आहे ना, बघा, कुणीही तुझा द्वेष केला, कुणीही कितीही वाईट बोललं तरीही तू वाईट होऊ नकोस.
तुझ्या मनावर तुझं मन तू शांत ठेव. तुझं मन जेव्हा शांत असेल ना, तुझ्या मनाला कधीही तू कलंक करू नकोस, कलंकित करू नकोस. कारण समोरचा जरी वाईट वागत असेल तरीही तो वाईट वागतोय म्हणून तू त्याच्यासारखं वागावं का? तर अजिबात नाही. जे सुख आहे ना, जे सुख आहे, तुझी इच्छा कमी पडेल एवढं सुख तुझ्या जीवनामध्ये येणार आहे. पण तू जे करतो आहेस, तुझा शांत स्वभाव, तुझ्या या सुखाची, तुझ्या या परमात्म्याची ओळख आहे. म्हणून बघा, तुझ्या जीवनामध्ये राम तसा जोडणार आहे का? परमेश्वर तुझ्या या अंतरात्म्यामध्ये राहणार आहे का? तर कुणाचा बघा, तुझ्या मनामध्ये जर अहंकार निर्माण झाला असेल तर श्रीराम समर्थ तिथे राहतील का? अजिबात राहणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की बघ माणसा, तुझ्या सुखामध्ये आहे ना, तुला सुख एवढं येऊन जाईल की तुझे दुःख आहेत ना कुठे पळून जातील तुला समजणार सुद्धा नाही. फक्त तुझे विचार चांगले ठेव. जसा विचार असेल ना तसा या जीवनाला आकार निर्माण होईल. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, देवाच्या दरबारामध्ये असतो ना, तो माणसाच्या सर्व कर्माचा जमा खर्च असतो. ते परमेश्वरला सांगायची अजिबात गरज नाही. फक्त आपण कर्म कसे करायचे हे आपल्यावर अवलंबून आहे. म्हणून काय, या मनाची एकाग्रता आहे ना, हीच ध्यान साधनेची गुरुकिल्ली आहे. नाहीतर या जगामध्ये बाकी काही नाही, सर्व व्यर्थ आहे. म्हणून संतांच्या संगतीमध्ये राहा. या मनाला असं घडव ना की तिथे संत संगतीची बघा त्याला आवड निर्माण होईल. आणि आवड निर्माण कधी होईल? की जेव्हा हा मन बघा या मनाला गुरु असेल आणि गुरुचं जेव्हा तो ऐकेल ना, तेव्हा खरं या परमात्म्याची बघा, खऱ्या या अंतरात्म्यामध्ये एक अशी ऊर्जा निर्माण होईल. ती जेव्हा ऊर्जा निर्माण होईल ना, तेव्हा बघा प्रत्येक माणूस भगवंताचं स्वरूप बनेल. बघा, कोणीतरी असं म्हटलेलंच आहे की भगवंत माणसाच्या माध्यमातून जन्माला येत असतो. म्हणजेच काय? बघा, आपण कधी कधी बोलतो की ह्या माणसाकडे बघून मला परमेश्वराची आठवण येते. किती सुंदर विचार आहेत या माणसाचे, किती सुंदर वागणं आहे. कधीच कुणाला या माणसाचा त्रास नसतो. कधीच या माणसामुळे कुणाच्या चेहऱ्यावर दुःख निर्माण होत नाही. कधी पाहावा तेव्हा या माणसाचा चेहरा हसतच असतो. किती स्फूर्ती मिळते असं आपल्याकडं पाहून कुणी म्हणतं का? बघा, तुम्ही विचार करा. जोपर्यंत या गोष्टीचा तुम्ही विचार करत नाही ना, तुम्ही भक्तिमार्ग किती करा, कितीही काही करा, त्याचा काहीही फायदा होत नाही. आपण ह्या कलियुगामध्ये जीवन जगत आहोत. हे माणसाशिवाय हे जीवन आहे का? जिथे माणुसकी धर्म जपला जात नाही, तिथे किती भक्ती करा अथवा कितीही होम हवन करा, त्याचा काहीही फायदा नाही. त्या गोष्टी निरर्थकच आहेत. परमेश्वराला तुम्ही कसं वागावं असं वाटतं की तुम्ही बघा माणसाने माणसाची स्तुती करावी. हेच आहेत खरे कर्म, हेच आहेत खरे पुण्य. कारण या कलियुगामध्ये बघा किती क्रूर कर्म चालू आहेत, किती वाईट विचार चालू आहेत. आणि या वाईट विचारांमधून आपण या भक्ती मार्गामध्ये बघा लीन झालेलो आहोत. ही भगवंताचीच कृपा आहे ना, ही परमेश्वराचीच कृपा आहे ना. नाहीतर आपण कुठे असतो याचा विचारसुद्धा करता येत नाही. बघा, या जीवनातली सुंदर कथा सांगायला तुम्हाला नक्की आवडेल. या भक्ती मार्गामध्ये येण्याचं कारण तरी काय? बघा, एकदा बघा आमचे मित्र होते. आमचे ते मित्र म्हणजे माझ्यापेक्षा वयाने मोठे होते. पण त्यांनी एकदा मला सांगितलं की चल
या भक्ती मार्गामध्ये खूप छान छान गोष्टी ऐकायला मिळतात. खूप 2-2.5 तास श्रवण करू आणि मग आपण परत घरी येऊ. बघा, त्या चांगल्या गोष्टी ऐकण्यासाठी आम्ही सर्व 4-5 जण मित्र बघा त्या हॉलमध्ये बसलो. आणि त्या हॉलमध्ये बसला असताना बघा पायांना एवढ्या मुंग्या येऊ लागल्या की तिथे बसेन असं झालं. बघा नंतर त्या बघा निरूपण काकांनी बघा सर्व बघा या सांगण्यात सुरुवात केली. सर्व आपण जे करत आहोत, आपल्याला जे कशासाठी दुःख निर्माण झालं आहे ते सर्व यायला सुरुवात झाली. नंतर आम्ही स्वतःकडे बघून एकमेकांकडे बघून हसू लागलो की हे तर सर्व आमचंच आहे. हे नक्की चाललंय तरी काय. बघा अशाने कसे 2-2.5 तास गेले आम्हाला समजलंच नाही. बघा आम्ही गेलो कशासाठी होतो की तिथे कथा ऐकण्यासाठी गेलो होतो की चला बघा हे मन रमवून आपण कथा ऐकू आणि परत घरी येऊ. पण तेव्हापासून ती कथा जीवनाची चालू झाली ती आत्तापर्यंत थांबेन अशी झाली. म्हणजेच काय, म्हणजेच देव पाहायला गेलो आणि देवच होऊन आलो. आपली तर जागा परमेश्वराच्या चरणाशीच आहे. कारण या ब्रह्मांडाचा नायक सद्गुरू समर्थ आहेत. बघा म्हणून बघा एका अभंगामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा सुंदर सांगितलेलं आहे. बघा शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. म्हणजेच काय, म्हणजेच बघा आम्ही त्या निरूपणामध्ये बघा ते एक कथा ऐकण्यासाठी गेलो होतो. पण तेव्हा आमचा भाव शुद्ध होता. काहीतरी आम्हाला तिथून भेटलं पाहिजे असा भाव होता. म्हणून तिथे आत्तापर्यंत आता बघा 5-6 वर्ष झाले या भक्ती मार्गामध्ये आहोत. आणि या भक्ती मार्गामध्ये ज्या दिवसापासून हा भक्तिमार्ग स्टार्ट झाला, सुरुवात झाली, तेव्हापासून एकसुद्धा श्रवण चुकलेलं नाही आहे. ही बघा ही पूर्ण बघा प्रेरणा आहे, ही समर्थांचीच आहे, ही कृपा आहे, ही समर्थांचीच आहे. म्हणजेच काय बघा शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. म्हणजे तुमचा भाव जर शुद्ध असेल, तुमच्या मनामध्ये विश्वास असेल, श्रद्धा असेल, तर तुम्हाला परमेश्वर दूर नाही, तुमच्या जवळच आहे, अंतःकरणामध्येच आहे. त्याच्यामुळं परमेश्वराला शोधत बसू नका. कारण तुम्ही परमेश्वराला शोधायला जाल ना तर तुम्ही कोणत्या ठिकाणी अडकून बसाल, किडे मुंगे तुम्हाला कधी खाऊन टाकतील, तुम्हाला समजणार सुद्धा नाही. परमेश्वर म्हणजे तरी काय. बघा संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा बघा छान सुंदर उदाहरणाद्वारे स्पष्ट केलेलं आहे. परमेश्वर म्हणजे तूच आहेस परमेश्वर माणसा. तुझे कर्म तुझे चांगले ठेव, लोक तुझ्या पाया पडतील, लोक तुला पुजतील, लोक तुझ्याबद्दल चांगले म्हणतील. बाकी परमेश्वर म्हणजे तरी काय. हेच आहे ना परमेश्वराचं स्वरूप. जे स्वरूप परमेश्वराचं आहे ना ते तुझ्या अंतःकरणामध्ये निर्माण कर, तेव्हाच हा परमेश्वर जागृत होईल ना. नाहीतर तसं होईल का. कितीही भक्तिमार्ग करा, कितीही काही करा, त्यामध्ये परमेश्वर नाहीच आहे. भक्तिमार्ग कशासाठी करायला हवा की हे मन एकचित्त राहावं. उपासना कशासाठी करायला हवी, हे मन शांत राहावं. पण तुम्ही जर उपासना केली, भक्तिमार्ग केला, पण तुमच्या मनामध्येच माणुसकी धर्म नसेल, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर सुख आणण्याचं तुमच्यामध्ये चातुर्य नसेल, तुमच्यामुळंच दुसऱ्याच्या चेहऱ्यावर दुःख येत असेल, तर त्या भक्तिमार्गाचा आणि त्या पूर्ण त्या तुमच्या भक्तिमार्गाचा उपयोग आहे का. तर अजिबात नाही. तुमचं व्यक्तिमत्व चांगलं नसेल तर त्या सुंदर दिसण्याला काही अर्थ आहे का. कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप मोठा फरक असतो. म्हणजेच काय, म्हणजेच बघा समर्थ सांगत आहेत तुमचं व्यक्तिमत्व चांगलं नसेल
तर तुम्ही कितीही सुंदर दिसा, तुमच्यामध्ये मीपणा असेल, तुमच्यामध्ये अहंकार असेल, तर त्या व्यक्तिमत्वाचं बघा, त्या सुंदर दिसण्याचा काही फायदा आहे का? त्याचा अजिबात फायदा नाही. कारण अशी माणसं असतात ती बघा दुसऱ्याला जोडण्याचं काम करत नाही. ते ह्या समाजामध्ये असून सुद्धा काही कामाची नसतात, त्यांची अधोगतीच होते. पण ज्यांचं व्यक्तिमत्व एकदम सुंदर सकाळमध्ये बघा समाविष्ट होत असतं, सुंदर सकाळ त्यांच्या बघा त्यांच्या वाणीमध्ये परमेश्वराचं स्वरूप दिसतं. जेव्हा त्यांच्या बोलण्यामध्ये बघा आपण म्हणतो की काय बोलणं आहे, साक्षात या बोलण्यामध्ये, या वैखरीमध्ये लक्ष्मी नांदते. म्हणजेच आपल्याकडून दुसरा कोणीतरी आदर्श घेणं हेच आहे ना परमेश्वराचं स्वरूप. नाहीतर तुम्ही कितीही सुंदर दिसा, कितीही चांगले दिसा, ते चांगलेपणा, तो सुंदरता, तुमचं वय जसं वाढत जाईल ना तसा तो कमी होत जाणार आहे, तसा तो नष्ट होत जाणार आहे. पण तुमचं व्यक्तिमत्व आहे ना, हे व्यक्तिमत्व जसं तुमचं वय होत जाईल तसं श्रेष्ठत्व निर्माण होणार आहे. हे चेहऱ्यामध्ये आणि व्यक्तिमत्वामध्ये हा खूप मोठा फरक आहे. व्यक्तिमत्वाचं असं आहे, या भक्ती मार्गाचं असं आहे, जेवढं तुमचं वय वाढत जाईल तेवढी तुम्हाला या समाजामध्ये इज्जत निर्माण होईल, तेवढी या समाजामध्ये तुम्हाला बघा तुमचं मान वाढेल, तुमचं कर्तृत्व वाढेल. मग त्या सुंदर दिसण्याचा काही फायदा आहे का? पण या आजच्या कलियुगातला माणूस या सुंदर दिसण्यावर एवढा पैसा खर्च करत आहे. बघा महिलांना तर खूप या ब्युटी पार्लरमध्ये बघा या आजच्या या कलियुगातल्या महिला आहेत ना, बघा 90% महिला आहेत हे बघा त्या पार्लरमध्ये जाऊन आपल्या चेहऱ्यावर वेगवेगळे क्रीम लावून आपल्या चेहऱ्याची बघा हानी करत आहेत. का समजत नाही? कारण हा चेहरा आहे या गोष्टी लावण्यासाठी आहे का? बघा जे नॅचरल असतं, नैसर्गिकरित्या सुंदर असतं ना, त्यांना तुम्ही काही लावा किंवा नका लावू, ते सुंदरच दिसेल. बघा एखाद्या निसर्गाचं बघा, एखादी टेकडी असते, त्या टेकडीवर झाडं नसतात, पण बघा एक ठिकाणी दुसऱ्या साईडला खूप दगड आहे, दगड धोंडे आहेत, पण झाडांनी पूर्ण ती टेकडी बघा नटलेली आहे, सुंदर आहे, तर ती टेकडी छानच दिसेल ना. पण जिथे झाडच नाहीत ते निसर्ग चांगला दिसेल का? तर कधीच दिसणार नाही. म्हणून या देवाने, निसर्गाने दिलेलं हे शरीर आहे ना, याला बघा या नैसर्गिकरित्या तुम्ही करू नका, कारण त्यामध्ये तुमचं शरीराची नासाडी होईल आणि तुमचं भक्तिमार्गात सुद्धा मन लागणार नाही. बघा आत्तापर्यंतचा इतिहास सांगतो की बघा हे पुरुषाचे कपडे असतात. ज्या दिवसापासून बघा आपण समजदार झालो त्या दिवसापासून हे पुरुषाचे कपडे अजूनपर्यंत बदललेले नाहीत, पुरुषाचे कपडे अजूनपर्यंत कमी झालेले नाहीत. बघा ज्या दिवसापासून आपण समजदार झालो त्या दिवसापासून बघा हा पुरुष आहे सर्व अंग भरून कपडे घालतो, पॅन्ट शर्ट धोतर या अशा प्रकारे बघा एकदम अंग झाकून कपडे घालतो. पण बघा महिलांकडे बघा, महिला पूर्वीच्या महिला बघा लुगडं नेसायच्या, साडी नेसायच्या, पण आता बघा महिलांचे कपडे एवढे कमी का होत चालले आहेत याचा विचार आपण करायला हवा. कुठेतरी ही आपली भारतीय संस्कृती आहे, बघा मराठी बोली आहे, कुठेतरी याला डाग लागत चाललेला आहे. कधीतरी आपण बघा ज्या महिला या भक्ती मार्गामध्ये आहेत, या श्रवणामध्ये आहेत, त्यांनी तरी आपल्या घरामध्ये असलेली आपली मुलं बघा यांना या गोष्टीपासून लांब ठेवायला हवं. नाहीतर आपण भक्ती करून आणि काही करून काही फायदा नाही. बघा
जेव्हा एखादी आपली घरातली मुलगी असते, जेव्हा कुठे बाहेर जाते, तिचे कपडे जर व्यवस्थित असतील, पूर्ण अंग भरून असतील, तर कुणीही तिच्याकडे वाईट नजरेने पाहत नाही. कारण तिचं अंगामधलं बघा शरीर दिसत नाही. पण तेच जर शॉर्ट कपडे असतील, कमी कपडे असतील, त्याच्यामधून पूर्ण अंग प्रदर्शन होत असेल, तर बघा न पाहणारा सुद्धा तो अश्लील नजरेने पाहू लागतो. याला जबाबदार कोण? आपणच ना. पण आपण आपल्या घरातल्या मुलांना उलट प्रोत्साहन देतो की माझी मुलगी एवढी शिकत आहे, माझा मुलगा एवढा शिकत आहे, मग ते करिअरसाठी सर्व करायलाच लागतं. असं आहे का? याच्यामुळे आपली मुलं सुशिक्षित होतील, बघा शिक्षण घेतील, आणि सुसंस्कृत कधीच होणार नाही. यामध्ये तुम्हाला पैसा भेटेल, धन मिळेल, पण विचारांचं काय? सद्गुण विचारांचं काय? बघा हा पुरुष आहे, एवढी वर्ष लोटली, एवढं झालं, काळ उलटले बघा, तरीही सुद्धा त्याचे कपडे बदललेले नाहीत. पण महिलांचेच का बदलले? याचा विचार आपण जोपर्यंत करत नाही ना, आपल्या घरापासून जोपर्यंत आपली आई बहीण वाचली ना, प्रत्येक घरामधली आपली एक तरी मुलगी सुसंस्कृत झाली, तरी आपलं पूर्ण खानदान सुसंस्कृत होतं, आपलं पूर्ण कुटुंब सुसंस्कृत होतं. कारण आजच्या या कलियुगामध्ये सर्व शिक्षण तर घेतच आहेत, अडाणी कोणी राहिलेला नाही आहे आणि भुकेचा पण कोणी राहिलेला नाही आहे. जो जीव या सृष्टीमध्ये जन्माला आलेला आहे ना, तो जगण्यासाठी 2 वेळचं अन्न त्याला मिळतंच. भिकारीसुद्धा व्यवस्थित जीवन जगतो, तर आपलं काय आहे? म्हणून आपल्या मुलांना सुसंस्कृत करायला हवं. बघा संत जनाबाई, संत मुक्ताबाई, झाशीची राणी जिजामाता, यांच्याकडे कधी तुम्ही पाहिलं आहे का? यांच्याकडे कधी तुम्ही यांचं चरित्र पाहिलं आहे का? यांचं जीवन पाहिलं आहे का? बघा, म्हणून जोपर्यंत आपण या संतांचं जीवन बघत नाहीत, चरित्र बघत नाहीत, तोपर्यंत आपल्याला काहीच कळणार नाही, काहीच कळू शकत नाही. म्हणून या भक्तिमार्गामध्ये लीन होणं आणि भक्तिमार्ग योग्य रीतीने करणं, जो भक्तिमार्गामध्ये असेल ना, त्याच्या घरामध्ये आनंदच असणार आहे. त्याच्या घरातली मुलं आहेत ती सुसंस्कृतच होणार आहेत. कारण ते संस्कार या श्रवणातून निर्माण होत असतात. वेळोवेळी माणसाला जागृत केलं जातं की असं करू नये, तसं करावं. तेव्हा माणूस जागृत होतो ना. कुणावर तरी कुणी विश्वास ठेवलाच पाहिजे, तरच या जगामध्ये सत्य परिस्थिती निर्माण होते. म्हणून प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्या. आपण तर श्रवणाला दोघे बसतोच, पण आपली मुलं करतात काय याकडे तुमचं लक्ष आहे का? कारण हे सांगावंसं का वाटतंय की जी बघा ज्यांच्या आईवडील या श्रवणामध्ये आहेत, या भक्तिमार्गामध्ये आहेत, पण त्यांची मुलं मात्र भक्तिमार्गामध्ये नाहीत, या श्रवणामध्ये नाहीत. याचा परिणाम काय होतोय की बघा आपण आपल्या मुलांवर एवढा विश्वास टाकला आहे की त्यांनी चुकीचं जरी कार्य केलं तरीही आपल्या या प्रेम एवढं निर्माण झालं आहे ना, ते आपल्याला खरं वाटत नाही. आणि ही सत्य परिस्थिती या जीवनाची सत्य परिस्थिती हीच आहे. जो चुकतो ना त्याला मी चुकलो आहे असं कधीच वाटत नाही. आणि तेव्हाच या जीवनामध्ये अधोगती होण्यास निर्माण होते, अधोगतीचं वातावरण होण्यास निर्माण होतं. म्हणून समर्थ सांगत आहेत, आपल्या कुटुंबातील सर्व मंडळी, सर्व कुटुंब आपलं जेव्हा श्रवणाला बसेल ना, तेव्हा बघा तुमच्या जीवनामध्ये आपल्या माणसाकडून कधीही दुःख निर्माण होणार नाही. बघा ही सत्य परिस्थिती समर्थांनी या मानवाला सांगितलेली आहे. तरीही सुद्धा हा मानव आहे ना, ते क्रूर कर्म करण्याचा सोडत नाही. म्हणजेच काय? म्हणजेच बघा समर्थ पुढे या मानवाला सांगतात,
जसं जसं तुझं भय जवळ येईल ना तसं तसं त्याच्यावर हल्ला कर, त्याचा सर्वनाश कर. पण तू संकटाला घाबरू नको, त्याला तू अजिबात घाबरू नकोस. म्हणजेच काय, या माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा संकट काय कमी आहेत का? पण हे संकट आली तर आपण हताश होऊन त्या संकटांना बघा जिंकून द्यायचं का? तर नाही. हा परमात्मा आहे ना, हा ईश्वर आहे. या भक्ती मार्गामध्ये जे लीन झालेले आहेत, या बघा या निरूपणामध्ये एकच शिका की जेव्हा संकट येतील ना तेव्हा असं समजून जा, परमेश्वर आपली परीक्षा बघत आहे आणि त्यामध्ये आपण पास झालोच पाहिजे. जो या परीक्षेमध्ये पास होतो ना तो देव रूपास प्राप्त होतो. या जगामध्ये तोच श्रीमंत आहे जो मनाने परमेश्वराला जिंकून नेतो. नाहीतर या जगामध्ये सर्व व्यर्थ आहे. माझा श्रीराम जगी स्थळी पाषाणी सर्व ठिकाणी भरलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.